गेली 11 वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू असून अद्याप पूर्ण झालेले नाही. महामार्ग खड्डेमय झाला असून सातत्याने अपघात होत आहेत. याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज उमरमाळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, संदेश पारकर, राजन नाईक, संतोष शिरसाट, अतुल बंगे, गुरु गडकर, सतीश सावंत, अनारसे सावंत तसेच ठाकरे शिवसेनेचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ठाकरेंच्या वतीने आयोजित केलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या अपुऱ्या कामासंदर्भात आंदोलनास उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व नेते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण शिवसैनिक. खरं तर गेल्या 11 वर्षापूर्वी या महामार्गाचं भूमिपूजन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झालं. त्याचवेळी रत्नागिरी जिल्ह्यातील भूमिपूजन नितीन गडकरींच्या हस्ते झालं. रायगड जिल्ह्यातील भूमिपूजन त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम गेल्या 5 वर्षापूर्वी पूर्ण झालं. परंतु हा महामार्ग 11 वर्ष अजूनही पूर्ण झाला नाही. आणि खरं तर आज हा आमचा एकट्याच शिवसैनिकांचा विषय नाही आहे किंवा हा फक्त सिंधुदुर्ग वासियांचा विषय नाही आहे, तर हा कोकणामध्ये येणाऱ्या चाकरमाने असू देत, पर्यटक असू देत, व्यवसाय निमित्त असू देत किंवा व्यापार उद्योगाशी असू देत, या सर्वांशी संबंधित आहे. खरं तर या महामार्गावर आतापर्यंत जवळजवळ 4000 कोकणवासियांचे बळी गेलेले आहेत या फक्त 10 वर्षामध्ये. आज आपण एकीकडे उद्योग वाढले पाहिजेत म्हणून सांगतोय, परंतु मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या किंवा मुंबई आणि कोकणला जोडणाऱ्या या महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आज प्रत्येक माल वाहतुकीला मोठ्या प्रमाणात दुप्पटीने दर द्यावे लागतात. त्याचा भुर्दंड आपल्या सिंधुदुर्गवासियांना अप्रत्यक्षपणे होतो याची जाणीव सुद्धा आपण ठेवली पाहिजे. आज आपण बघितलं असेल की आम्ही आश्वासन दिल्यानंतर इथले पालकमंत्र्यांनी सांगितलं की महामार्ग 15 ऑगस्टच्या पूर्वी पूर्ण करू. आम्ही उमरमाळ्याचं मी आणि सतीश सावंतांनी गेल्या 15 दिवसापूर्वीच आम्ही आश्वासन हे दिलं होतं, मागणी दिली की आम्ही इथे आंदोलन करू. 4 दिवसापूर्वी मला पत्रकारांचा फोन आला की त्या ठिकाणी उमरमाळ्यामध्ये काम सुरू केलं आणि काल पत्रकारांचा फोन आला की काम आता उमरमाळ्यामध्ये पूर्ण झालंय, तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार काय. आणि मला खात्री होती की ते ज्या ठिकाणी रस्ता केला हा समोरचा रस्ता कालपर्यंत चांगला होता आणि आज हा या ठिकाणी खराब झाला. म्हणजे तुम्ही किती चूकपट्टी लावण्याचा प्रयत्न केला तरी आज रस्त्यावरची तुमची तोंड, तुमचा चेहरा आणि तुमचे विचार या खड्ड्याच्या निमित्ताने आज रस्त्यावर या ठिकाणी दिसत आहेत. जर टक्केवारी दिल्यानंतर रस्त्याची काय दुरवस्था होणार हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणूनच सर्व रस्ते यावर्षी होऊन खड्डेमय झालेले आहेत. आपल्याला गणपती खड्ड्यातूनच आणावे लागणार आहे. ही या पालकमंत्र्याचं कर्तृत्व आणि पालकमंत्र्याचं कार्य. कारण या पालकमंत्र्यांनी येऊन फक्त घोषणा केली खड्डे बुजवून जा, किती खड्डे बुजवले सर्व जनतेला माहिती आहे. आज या सरकारला कोकणाशी देणं घेणं नाही, पण कोकणातल्या जमिनी खरेदी करायला या सरकारचे मंत्री जिल्ह्यात येत आहेत. आजही आलेले मंत्री 2 दिवस खासगी दौऱ्यात जमिनी पाहणी केल्या, आज त्यांचं खरेदीगत आहे. म्हणजे हे सरकारला महसूल मंत्री आमचे कमलादार गावकर यांचा विषय आहे, वनसंपदा विषय आहे, या आकारबोड विषय आहे, अशा अनेक विषय प्रलंबित ठेवणार, इकडचे मासे मटण खाणार आणि परत आपल्या घरी जाणार. म्हणजे ही परिस्थिती जर आपण जनतेने लक्ष दिलं पाहिजे. शिवसैनिकांनी हे गावागावात लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की हे मंत्री येतात, स्वार्थासाठी येतात आणि स्वार्थ साधतात आणि कोकणाला परत आहे तसं ठेवतात. आज बघा सर्वच ठिकाणचे या असलेल्या रस्त्यावर अनेक वर्ष आंदोलन करतो आहे, अनेक वर्ष कामं, पण आज यावेळी
सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। शिवसेनेचा